शिवडी नावाशिवा सागरी सेतूचं उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदी ही याच मार्गाने आहेत ते आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पोहोचणार आणि संपूर्णपणे हा रस्ता सजवण्यात आलेला आहे। या संपूर्ण रस्त्याला ते बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणावर 10 किलोमीटर आहे हा रोड शो सुरू होणार आहे आणि या संपूर्ण रोड शोचा आहे ते या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत प्रशांत ठाकूर, त्याचबरोबर बीजेपीचे आमदार महेश बलदे यांनी नियोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय म्हणाल, कशा प्रकारचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे? नाही, जोरात आणि उत्साहामध्ये नियोजन आहे। हा इथून 5.6 किलोमीटर 5.5-6 किलोमीटरचा रोड शो आहे, ज्या रोडनी मोदी म्हणजे अटल सेतूतून उतरल्यानंतर सन्माननीय पंतप्रधान या रस्त्याने जाणार आहेत। याच्यात या एका बाजूला पूर्ण रोड शो, लेझिम पथकं, कोळी आगरी पद्धतीची नृत्य, भारुड असेल, शंखनाद असेल, तुताऱ्या असतील, या सर्व पारंपरिक पद्धतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। आणि निश्चित उरण पनवेल हा भाग या सेतूमुळे नव्या मुंबईला नव्हे तर मुंबईला जोडला गेला आहे। म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडणारा हा ब्रिज होतोय, उरणची रेल्वे चालू होतोय। निश्चित आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा उरणकरांकरता दिवस आहे की अनेक पिढ्या आमचं रेल्वे चालू होईल। आमच्या इथून उरणहून मुंबईचा प्रकाश दिसतो, पण मुंबईला पोचायला त्रास होत होता। यानंतर विद्यार्थी असतील, कामाला जाणारा कामगार असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा मच्छीमार असेल किंवा जोही कामगार मुंबईशी रेलनी कनेक्ट झालाय, याचा निश्चित आनंद आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि त्याचं उद्घाटन विश्व नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी करतायत। त्याच्यामुळे हा उत्साह अधिक द्विगुणित झालाय आणि त्यांच्या स्वागताकरता पूर्ण उरणकर आज रस्त्यावर उतरतील ही अपेक्षा आहे। सर, नवी मुंबईमध्ये आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो सुरू झालेली आहे, त्याचबरोबर उरणचा सेतू सुरू झालेला आहे। या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमुळे कशा प्रकारे हे तिन्ही शहरं आज जागतिक लेवलला येणार आहेत? खरं तर आपण पाहतोय, मुंबई ही आज देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आपण म्हणतो। मुंबईला सगळ्या पद्धतीनं आर्थिक ताकद मिळते। इथे जवळपास असलं त्या मुंबईमधलं BPT आहे, पण त्याच्याच जवळ JNPT हे देशामधलं कंटेनर ट्रॅफिक हँडल करणारं सगळ्यात मोठं बंदर आहे आणि त्या JNPTच्या बरोबर आता पुढची 3 बंदरं म्हणजे 4 बंदरं एकूण झालेली आहेत। याला रेल्वेनं डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉरनं जोडलं जात आहे। हा गडकरी साहेबांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 पदरी रस्ता बांधलेला आहे। आता या रस्त्यावरून जाणारी वाहतूक ही सिमलेस असावी या दृष्टिकोनातून मल्टीमॉडल कॉरिडॉर इथं जोडला जाणार आहे। याला मुंबई पुणे महामार्गाबरोबर जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे या शिवडी नावा या रस्त्यामुळे, या पुलामुळे या सगळ्या परिसराचं भवितव्य एका अर्थाने बदलणार आहे। कारण मुंबई अतिशय कवेमध्ये आता येणार आहे आणि त्याचबरोबर रेल्वेचंही आज उद्घाटन आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक इथून बोटीनं जात होता, आता रेल्वेने जाऊ शकणार आहे। पूलही आज खुला होणार आहे। मला वाटतं की ही एकाच वेळेला सगळी संधी मिळते आहे। त्यामुळे या क्षेत्रात राहणारा माणूस प्रदूषणाविना, त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनाविना इथे राहू शकेल। आपल्या जीवनमान त्याचं उंचावलं जाणार आहे आणि त्याच वेळेला त्याला त्याचा उद्योग, त्याचा त्या ठिकाणी व्यवसाय, नोकरीचं ठिकाण इथंही वेळेमध्ये पोचता येणार आहे। ही अतिशय मोठ्या अशा पद्धतीची संधी आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये याच ठिकाणी या JNPT पोर्टपासून ते नॅशनल हायवे 66 म्हणजे गोवा महामार्ग, मग एक्सप्रेस हायवे यांना जोडणारा नवा रस्ता देखील या ठिकाणी बनणार आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथली लोकसंख्या वाढेल, खूप मोठं परिवर्तन होईल। सर, इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ होते, एवढे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट येतात, तर आंतरराष्ट्रीय विमानातनं उडण्या एवढं इकॉनॉमिक कॅपॅसिटी असते तर प्रचंड वाढेल इथं लोकांची? नाही, खरं तर आपण पाहतोय की या परिसरामध्ये अनेक तरुण हे आपल्या स्वतःच्या ताकदीवरती जगभरामध्ये गेलेले आहेत, देशात गेलेले आहेत। या परिसरामध्ये कोविड आलं त्यावेळेला इथला समुद्रकिनारा आहे, इथला आमचा एक नाकवा पुढे आला, त्यांनी स्वतःची वेबसाईट तयार केली आणि ताजी मासळी सगळ्यांना ऑनलाईन पाठवण्याला सुरुवात केलेली आहे। या परिसरामधले अनेक लोक हे उद्योगधंद्याच्या निमित्तानं ज्यांनी या एअरपोर्ट रिलेटेड बिझनेसेस शिकले, ते क्रेन चालवायला शिकले, ते गुजरातला गेले, विशाखापट्टणमला गेले, दुबईला गेले, सगळ्या ठिकाणी गेले। या सगळ्या परिसरामध्ये जर काम करणाऱ्या माणसांच्या पगार वाढला, त्यांची जीवनाची हे वाढली, तर उद्या विमान प्रवास
हा ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात ती सुरू होईल त्या विमानाची तिकीटही खाली येतील. उद्योगाच्या वाढलेल्या संधी साधण्यासाठी इथला नवतरुण, या परिसरात राहणाराही नवतरुण याला वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाते. 16 तारखेला वाशीमध्ये अशा पद्धतीचं विमानतळ भोवतालच्या संधी याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याच्यावरती सेमिनार होणार आहे. मला असं वाटतं की विमानतळ तयार होईपर्यंत खूप मोठ्या मोठ्या संधी इथले तरुण हस्तगत करतील आणि त्या संधीच्या आधारे ते जगभर प्रवास करतील. जगभरातली लोक इथे येतील आणि इथल्या तरुणांना सामावून घेणारे रोजगार काढतील, निर्माण करतील. नक्कीच आपण पाहतो की एका साईडला आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुसऱ्या साईडला सागरी सेतू, तर तिसऱ्या साईडला JNPT मध्ये 3-4 बंदर हे नवीन बनत असल्यामुळे या संपूर्ण परिसरातल्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळणार असल्याचं या ठिकाणी भाजपाच्या स्थानिक आमदारांकडून सांगितलं जाते. कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.